इकडे तोंड करा, इकडे तोंड करा ना. काय चाललंय तुमचं? जखमीवर हळद लावली ना का जखम पटकन बरी होते. एवढं कळतंय ना, एवढी काळजी दाखवताय तर जखम करायचीच नव्हती आधी. असं कसं? जखमेचं उत्तर जखमेनंच दिलं पाहिजे ना. बाहेर विचारत होते का सगळे काय म्हणाले आणि तुम्ही काय उत्तर दिलं? असा सुटकी चेहरा करून बसाल तर सगळ्यांना प्रश्न पडलच की. जरा नॉर्मल वागा. कसं नॉर्मल भाऊ? तुम्ही एवढं सगळं माझ्याबरोबर वागताय, मी कसं नॉर्मल भाऊ? अहो, एखाद्या बॉडी बरोबर मला कोणी बघितलं असतं, लगेच जेलमध्ये टाकलं असतं, फासावर लटकवलं असतं. तुम्ही एवढं खून केल्यात ना, ह्याच्यावर जामकर काय करेल माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला फासावर लटकवल. हरकत नाही. माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे ना, मी जिथं कुठं जाईन तुमच्या सोबतच जाईन. मग ते फासावर का असं ना, मला चालेल. प्रेम प्रेम प्रेम, ज्याला तुम्ही प्रेम म्हणताय ना त्याला वेडेपणा म्हणताय. असे न गोते देऊ दोघं बी. तुम्ही जोर माझ्या सोबत आहात, तुम्ही माझ्या जवळ आहात, तर काय नाही होणार आपल्याला. काय हो, त्या व्हिडिओग्राफरला कोणी मारलं? तो माधुरीच्या लग्नात होता ना. तुम्ही मारलं का? तुम्ही नाही मारलं त्याला? मी कशाला मारीन? मला वाटलं तुम्ही मारलं. अहो, मी कशाला मारेन? मी आजपर्यंत कोणाला काही केलेलं नाही. मी नाही मारलं, तुम्ही नाही मारलं, म्हणजे आपल्यावर सूड उगवायला या सगळ्याचा फायदा घेऊन त्याला कोणीतरी मारलं असेल. कोणी मारलं असेल? जाऊ दे, हा खुनाचा विषय नको. बाहेर चला, जेऊया आपण आणि जरा हसा. लाली, तुला माहिती नाही तू कोणाबरोबर गेम खेळतीयस. मी सगळं शांतपणे सहन करतोय याचा अर्थ हा नाही की मी घाबरलोय. योग्य वेळ आणि पैसा माझ्या हातात आला ना, मग तुला सांगतो हा देवी सिंग कोण आहे ते.